श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीशा रुक्मिणीवरा आदि पुरुषा पुंडलीक वरदा पुंडरीकाक्षा सर्वसाक्षी जानता तू। हे जगत्पालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुळटिळका आता भक्तिसारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी। मागिले अध्यायी सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथा आले घडून उपरांतिक भस्मदान सरस्वती ते तेने केले परी दैवहत तिने टाकिले गोमहित परी फार ठकली अदैववंत अतिहीन प्रारब्धी। घर पुसत लाभ आला तो निर्दैवपणे पदी लोटिला की पुढे मांदुस येता वाहिला अंध होय आवडीने। की अवधट लाधला चिंतामणी तो आवडी गोवी गोफणी किंखडा म्हणोनी देतो झोकोनी कृषी शेती टाकतसे। की अवधट लादता पियूष घट विष मनोनी करी वीट तेवी विप्रजाया अदैव पाठ नाडली से सर्वस्वी। सहज काननी फिरता फिरता जाऊनी वैसे कल्पतरू खालता परी दैव इच्छे भूत खाईल आता तन्याये नाडली। की कामधेनो गृही आली ती बाहेर बळेच दवडली तन्याये परी झाली नाडली से सर्वस्वे। किंवा वान ढाळिता खेळी मेळी निदान लादला हस्तकमळी तो गार म्हणून सांडिला जळी महाडोवी निर्दैवे। किं सहज आतुडे हाती परिस खापर म्हणून टाकीतसे त्यास। किं घरा आला राजहंस वायस म्हणून दौडिला। किं हार देव देव उदित परी त्यासी भासले परमभूत तन्याये विप्रकांतेस घडोनी आले महाराजा। येरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्वसमुद्री जगन्नाथ करोनी सेतू बंधा येत रामेश्वर दर्शनी। तो श्वेती येऊनी करी स्नान अवचट देखिला वायुनंदन क्लेश शरीरा जरा व्यापून सान शरीरी बैसला। तया संधीत मेघवर्षाव करिता झाला सहज स्वभाव दरडी उरकोनी गुहायास्तव करिता झाला मारुती। वरुणी वर्षाव पर्जन्य करीत येरू इकडे दरडी उकरीत ते पाहोनी मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावले। पावला परी हटकोनी बोलत मने मरकटा तू मूर्ख बहुत आता करिसी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया। पर्जन्य वर्ष विशाळ धार यात कथी करसील घर जैसे तस्करी लुटलियावर दीपा तेल भरितसे। किंबाईल गेलिया झोपा केला तैसा न्याय घडून आला की स्वसदना ते पावक लागला खूप खनी विजवावया। किं ग्रीवे पडता काळ भास मग वाचिता होय अमर स्तोत्रास। किं परमपीडिता तृषार्तास खूप खनू म्हणतसे। किं हृदय पेटला जठरा नळ कामधेनुने इच्छिती फळ। किंवा मेघ ओसरल्या बीजे रसाळ मही लागी पेरितसे। तन्याये पर्जन्य काळ सदन करीसी उतावीळ तस्मात मूर्ख मरकट वाचाळ मिरवू आलासी पुडारा। ऐसे ऐकोनी वायुनंदन मने चतुर आहे सकोन येरो मने जती पूर्ण मच्छिंद्र ऐसे मज म्हणती। येरू म्हणे तू ते जती कोणे अर्थी लोक म्हणती। नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदतात। यावरी बोले वायुसुत
आम्ही ऐकितो जती हनुमंत तुम्ही नूतन जती महित एकाएकी उदेला तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारास भावे राहोनी एक वेळेस वरिले आहे महाराजा तेही कला सहस्रांशी माते लाधली महापरेशी ते तू जदावितो या समयासी तया पासावजे प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारण करो निदावी मज कारण नाथरी जती ऐसे नाम सोडोनिया जाईका यावरी बोले मच्छिंद्रनाथ कोणती कळा ती दावी माते तिचे निवारण श्री गुरुनाथ करी जान निश्चय जैसा श्रीराम असता शयनी पाहे मारुती वृक्षावरोनी नाना पर्वत टाकी उचलोनी राम शरीरा योजोनिया परी रामेन सोडिती शयन सज्ज करोनी चापवान सकळ पर्वता कारण निवारण करीतो तन्याये श्री गुरुराज सकळ अर्थी पुरवील चोज सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखाग्नी धरील तो ते तुझी मर्कटा कथा किती असे दावी आता फार करशील पाषंडता झोपशील कवळीने तरी आता का करसी उशीर मर्कटा दावी चमत्कार ऐसे ऐकता वायू कुमार पूर्णचित्ती क्षोभला उड्डाण करोनी जाय एकांता तेथे धरी भीमरूपता न कळता त्या ते सात पर्वता उचलोनिया फेकिले नवमंडपी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहोन स्थिर स्थिर मनतसे वात प्रेरक मंत्रशक्ती वाटेत कोंदली पर्वती तो येरीकडे आणि मारुती दुसरा पर्वत फेकितसे तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत मग एकाची मंत्रे करोनी वात ठाईचे ठाई रोधिला जैसे कंदूक बाळ खेळते मध्ये अटकता परथे पंथी तन्याय झाला पर्वती ठाईंच्या ठाई जती दे येरीकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहोन पूर्ण क्षोभला जेवी कृशान महाप्रळय काळींचा मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहू मस्तकी अर्पून फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निजदृष्टीने देखिला मग अब्दी उदक घेऊनी वायू आकर्षण मंत्र म्हणोनी सबळ जुगारोनी पाणी वायुनंदन सिंचिला तेने भरोनी शरीरी वात चलन वलन सर्व सांडित ऊर्ध्व झाले दोन्ही हात मौळी पर्वत राहिला मग ते जैसे स्तंभावरी रचिली म्हणती द्वारकापुरी तेवी मारुती शिरावरी पर्वता ते मिरविदसे खाली टाकावया नचले बळ जेवी विरला हस्तविकळ पदी चाला वया हि बळ काही एक न चाले ते पाहोनिया दीन बाळ हृदयी कवळी तात अनिळ मग प्रत्यक्ष होऊनी वदे रसाळ सोडी सोडी बाळा ते अवश्य मनोनी मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरिला मंत्रवात मग मौळीचा उतरोनी पर्वत ठाईंचे ठाई ठेवितसे मग चलन वलन वात शक्ती संगीत झाली देहस्थिती मग समीप येऊनी नाथा प्रती धन्य धन्य मनतसे यावरी बोलता झाला अनिळ बा मारुती तुझे नचले बळ तुझ मज अति निर्मळ बांधोनी गेले सिद्धाने जेने तुझिया बापा बांधिले त्यासी तुझे भय काय आले
त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अगटित मनसी सिद्धाची मंत्रस्थिती अगटित असे वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात ये तुल्या पाच शक्ती क्रियावतांसी सकळ देवता होती दासी ऐसे ऐकोनी अंजनी सुतासी परम आनंद मिरवला या उपरांतिक मच्छिंद्रनाथ मारुती यांच्या चरणी लागत म्हणे येथुनी तुमचे सख्य उचित मजवर्ती असो का मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणती बारे त्वकार्यार्थी आम्ही वेसूनी आपुले शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ जैसे दानवांच्या काजा कवी महाराज उष्णावर्ते ओजा तेवी त्वत्कार्यार्था भोजा शक्ती आपुली वेसू आम्ही किम सागरी टिटवी अंड्याकरिता गरुड शक्ती झाली वेचिता तेवी महाराजा त्वकार्यार्था शक्ती आपुली वेचुकी किम विधीच्या संकटात विष्णू मत्स्यावतार घेत तन्याये त्वकार्यार्थ शक्ती आपुली वेचुकी की अवश्य ऋषींचे शापपृष्ठी स्वयं विष्णू झाला कष्टी तन्याये तुझसाठी शक्ती आपुली वेचुकी किम रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता शुद्धीसी तन्याये तुझसी शक्ती आपुली वेचुकी ऐसे वरदवाग्ररत्न ओपुनी प्रीती वायोनंदन मनती बारे तीर्थागमन जती नाम मिरविका यावरी बोले मच्छिंद्रनाथ जती नामे होई न विख्यात परी एक कल्पना उदेली चित्तांत त्या भ्रांतीत निवटिका ये रुमने कल्पना कोणती उदेली कामना तुझे चित्ती नाथ मने तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जानसी ऐसी सर्वज्ञ असोनी नीती विवाद केला का मजप्रती आणि भेटी झाले नागाश्वत्थी तुझी माझी पूर्वीच ते शाबरी विद्येचे कवित्व करवो निवर दिधला त्यात ऐसे असोनी सकया माहित रळी व्यर्थ का केली यावरी बोले वायुनंदन बा तू करीती श्वेती स्नान तेव्हा तू ते ओळखून तुझपासी मी आलो तू कवी नारायणाचा अवतार जननी भेदिले मच्छोदर हे माहित परी कल्पनेवर चित्त काही उदेले किम नागपत्री अश्वत्थासी वर ओपिला देवे तुझपासी परी त्या सद्विद्येचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले यावरी पुढे कार्य अनिक पडले तू ते अलौकिक तेथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधिला तरी बा आता येथून गमन स्त्री राज्यासी करावे मद लक्षोन तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भुवनी दोपावे बारे झाले तुझे दर्शन तुझसी आहे माझे कारण मद मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसा झालासी ऋणी व्यक्त सर्व कामाते वायुसूत सांगोपांग निरोपी ये रोमने योगद्रुमा रामाचे घडले दास्य आम्हा सीता शुद्धी पाहोनी उगमा लंकापती मिरा मारविला ते सीता घेऊन अयोध्ये जाता परी सीतेच्या कामना वेदले चित्ता आहे दासत्व मारुती करिता मही लागी हा एक तरी हा असोबा संपूर्ण संपन्न कांताधनसुत एक सदन जरी वितुळे सुख संसारी साधन कांते मागे होतसे
तरी या मारुतीसी कांता करुण भोगवू सर्व सुख संपन्न परी ब्रह्मचारी मम भाषण मान्य करील की नाही तरी या ते वचनी गोन गृहास्थाश्रमी करावा वायुनंदन ऐसे सीतेने कल्पोन पाचारिले आम्हा ते जवळी बैसवोनी स्नेहाने स्वकरे मग मुख कुरवाळून म्हणे बा मारुती तू धन्य तिही लोकी अससी पै तरी बा माझे एक मागणे देशील तरी उत्तम मानीन यावरी तूही नकार मज लागून देणार नाही सहसाही उदार वेचिती आपुला प्राण परी नकार न देती वाचे करून शिबिरायाने कपोता कारणे मांस दिदले रती रती पाहे श्रियाळ उदार कीर्ती बाळ दिदले याचक हाती तन्याये त्याच पंक्ती तूही अससी कपिंद्रा ऐसे ऐकता जननी वचन परमतोषला वायुनंदन मने मायवो कामना कोण उदित करील देन मी येरी मने करतल भाष देसी आपुल्या सद्भावास तरी मम कामनेची हौस दृश्य करीन तुझवारे मग करी कर भोकोणी शेवटी मने मागाल ते कामना होती ते मी देऊनी चित्त संतुष्टी मिरवीन जननिये येरी मने मम कामना तुवा आचरावे गृहस्थाश्रमा कांता करोने संसार उगमा सर्व सुख भोगावे ऐसी ऐकता वागवटी सप्रेम कोचला आपुल्या पोटी म्लान वदन चित्त हिंपोटी परमसंकटी पडियेला मग न देता मातेसी काही उत्तर येऊनी बैसला रामासमोर परिचित्तवृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिला मग जवळी पाचारुनी हृदयी धरीत आली दयाळ आई म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला मग प्रांजळे सर्व कथन श्रीरामाते निवेदून नेत्री अश्रूम लानवदन मी करोनिया बैसलो परी अंतःसाक्ष रघुकुळ टिळक मने वाया न मानी दुःख श्रीराज्याच्या स्त्रिया सकळीक कांता असती तुझ्याची तरी बायाचे ऐक कथन कृत त्रेत द्वापार कलिपूर्ण याचो हो युगांते मनती निपुण चौकडी एकही असे तरी बा ऐशा चौकड्या किती 396 बोलती मिती तू ते मातेचो हो चौकड्यांप्रती जन्मा येणे आहेची मी 99 रामक्षिती तू ही 99 मारुती आणि लंकाधीश याच नीती 99 असे गी यावरी 14 चौकड्यांचे राज्य रावण करेल ऐसे बोलती वचन परी 14 अंकीचा आकडा मागून आकनेला विधीने तो मग उरलावरील 1/4 ती तुक्या चौकड्या राज्य करीत परी सांगावया कारण त्यात आपण मारून येतसे मग आल्यावरी स्त्री राज्यात जाणे लागे मारुती तू ते तरी बापाळी तुझी निश्चित आली आहे ती भोगिका ऐसे म्हणता श्रीराम वहिला मग म्या त्या ते प्रश्न केला की दृढ कासोटी आहे मजला भेटी केवी कामरती मग राम म्हणे बा ऊर्ध्वरेती आजपासोनी असे मारुती तयाच्या भुभुक्कारे श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया तरी तू सकळ संशय सांडोन शैल्यदेशी करी गमन तुझे ब्रह्मचारीपण डळत नाही महाराजा ऐशी वार्ता होत निश्चिती मग म्या स्वीकारिले शैल्यदेशाप्रती
यावरी तेथेही स्त्रिया नृपती मेनका नामे विराजली. ती ते पृथ्वीची देशवार्ता ऐकी व झाली की पुरुषकांता. देशोदेशी उभयतान रमत आले स्वइच्छे. देवदानव मानवांसहित पशुपक्षी नागजात. सकळ स्त्री पुरुष उभयतान इंद्रिय सुखे सुखावती. कामरती मंथनाकार रतीसी अर्पिते कामी कनर. ऐसा जानोनी मनी विचार परिम चित्ती क्षोभला. मग तिने मांडिले अनुष्ठान मना माझे कामवरोन. ही प्रत्यक्ष होऊनी वायुनंदन रतिरत्न अर्पुत्या. ऐसा काम वरोनी चित्ती बैसली से दृढ तपा परते. मांसा तोडोनी यज्ञकुंडाहुती मम नामी अर्पितसे. ऐसे लोटले 12 वर्ष सकळ आटिले शरीर मांस. मग ती पाहोनी अति कृश प्रसन्न झालो मी तिथे. परी ते होता माझी भेटी पदी मवळी घालोनी मिठी. मने अर्थ जो उद्भवला पोटी तो सिद्ध करी महाराजा. मग मी विचारिता झालो तिथे की कवन कामना सरिता भरिते. मज सांगोनी अर्थरसाते शोक समुद्रा मेळवी. ऐसे ऐकता वचनोत्तर मने महाराजा वायुकुमार. तुझेनी स्त्रिया गर्भिणी समग्र होऊनी मिरविती महाराजा. तरी तू सकळांचा प्राणेश्वर स्मरा ओपी भुभुक्कार. तरी ती नांदे रती नार सुख पावे सकळांसी. तरी नादबुंदा सुखासना मैथून रती धरी कामना. हे मार्ग सकळ देशकारणा स्वर्ग मृत्यू पाताळी. तरी का कर्म आमुचेची ओखट स्वप्नी दिसेना ऐसा पाठ. तरी तू स्वामी आमुचा लोट ते सुख आम्हा मिरविका. ऐसे वदता स्त्रियांभूषणी मग मी बोलिलो तियेला कोणी. ही ऊर्ध्वरेता जन्माहुनी दृढ कासोटी विराजिलो. जेथे उदय झालो जठरी अंजनी ते उद्रा दृढ कौपिनी. माते प्राप्त शुभाननी कनका कासोटी ती असे. तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती ढाळे लागले भांडार ग्रंथी. तेने इंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिरवेना. म्हणून कामा ऊर्ध्वगमन श्वासोक्त रतिकाम द्रुम. तुम्हा स्त्रियांचा रती आश्रम शांततेने पावतसे. तरी त्वतपाच्या श्रमध्वजा मच्छिंद्रनगरी विराजवो ओजा. ती चित्तदैव रती काजा कामभक्ती तुष्टेल. मनोनी मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण. त्वतपाच्या कामी बैसोन फलद्रुम होईल की. ऐसे बोलोनी तीर्थावती तुष्ट केली सकाम अर्थी. तरी तू जाऊनी मनोरथी तुष्ट करी महाराजा. ये रुमने ऊर्ध्वरेता माते कार्य हे निरोपिता. तरी ब्रह्मचर्यत्व समूळ रुथा आचवले जाईल. मी तो उदास कामशक्ती नोहे मनतील नाथपंथी. जती नामी जगविख्याती जगा माझी मिरवलो. तरी ऐशी कुकर्म राहटी माते घडोनी येता जेठी. मग वाग्देवता निंदा दिवटी येऊनी जगी मिरवेल. यावरी आनिक सिद्ध जगी नाथपंथी आहेत योगी. तेही योगपंथे ते प्रसंगी विटाळ माझा करतील. एव स्त्री संग अश्लाघ्य भार अपकीर्तीचे दृढ भांडार. सर्व विनाशी मोहनास्त्र स्वीकारावे हे वाटेना. स्त्रियांसंगे बहु नाडले
अपकीर्ती जगी मिरवले आणि सर्व सुकृता आचवले रिते पोते देवाताचे पाहे अमरेंद्र झाला भग्न चंद्र मिरवला कलंके करून समूळ राज्य विनाश रावण स्त्री लोभे नाडला तो विदेसुताची ब्रह्मकासोटी तीही क्षणमात्र झाली सुटी 60 पोरे निर्मुनी पोटी दैन्य भाजावर येली याची नीती तदातात अकर्म प्रवाही कन्नेरत विधी ऐसे नाम उचित अविधीपणे बुडविले पहा तपे तो त्र्यंबक तपिया माझी असे अर्क परी कामदरी असतोदक बिल्लीनी उददी लुब्धला तन्याये तपो जेठी कामरंबेच्या करोनी पोटी आंचबोनी तपगे नरोटी तन्यायाची मिरवदसे ऐसा विश्वमित्र तो अमित्र झाला याची नीती वदसी मला त्रिवन्नी कामदरीला व्याघ्र भयानांदविसी ऐसे ऐकोनी मच्छिंद्र वचन मने बारे योगद्रुमन ही अनादिराहटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष जैसे रामे मजला कथिले 99 मारुती असे वदले तन्याये तुम्ही भले 99 अससी तू तरी अनादि राहटी भोगिता झाला भामिनी 20 कोटी मौनी नाथ येऊनी पोटी कीर्ती अर्क मिरवेल तव तव तात जो उपरीचर वसू तो तव उदरी येईल वसू कीर्ती ते मही प्रकाशू महाप्रचंड मिरवेल ऐसे सांगोनी वायुसुत प्रसन्न केले चित्तदैवत मग वर प्रधानवाणी रुकारवंत मच्छिंद्रनाथा देतसे जैसे शुक्रे अमित्रसुता प्रसन्न होऊनी चित्तसविता देऊनी मंत्र संजीवनी अर्था प्रभू लागी मिरवला तेवी अमित्र कुळजा राज्य स्थापिले भक्ती काजा नेनू विभीषण शत्रु अनुजा केला सरता चिरंजीव तन्याये घातक वसू नेनोनी कामशरापासू रुकारते समयासू अंजनी सूत पै केला मग करोनी नमना नमन अवश्यपणे करिता गमन अदृश्य पाहुनी वायुनंदन मच्छिंद्रनाथ चालिला सहज चालिला महीपाठी आरती हिंगळा द्यावी भेटी ऐसे गमोनी तया वाटी येऊन या पोचला तव ते शक्तिद्वारी रक्षक अस्ति दक्षाचारी अष्टभैरव कृतांत संगरी जिंको पाहते कृतांता आणि शतकोटी चामुंडा शंखिनी डंखिनी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहते कृतांतपणी यावरी अर्णव बहु कर्कश नाना पर्वत विशेष त्यात व्याघ्रादी सावजेरिस येऊ येऊ म्हणताती मने ते अर्णव सहज बोली परीनो हे कृतांताची बैसे पाली की पूर्वी दानवांनी आणूनी ठेविली भये माया त्या ठाई के ते अर्णव पाहता सहज तैची दैवतांचे तेज विरोनी जाय मोडे माज नको नको मनवुनी कंटकवन जाळिया संधी भयानक सावजे अपार मांदी पाहता क्षणी कामना बुद्धी विरोनी जाय तत्काळ तेथे न पावे वायुनंदन परम भयभीत मन कृतांत पत्नीचे कानन बक्षील मनोन पळतसे असो ऐशी वात गोष्टी मित्र उदेल परमपाठी किम येथे संचरता रश्मी दाटी ग्रासील मग काय करू येऊनी ते परी कानन पाहता
रश्मी संचारून देई सविता असो ऐशी कानन वार्ता संकट भयांचे स्थान चित्ताते तेथे सिद्ध मुनी राव संचरेल आपुल्या प्रतापे गौरव ती कथा रसज्ञ ज्ञानदेव श्री गुरु माझा वदेल की तरी श्रुती ठेवूनी हेत प्राशन करा कथामृत मग भवरोगाचे अपार भरिते दुःख क्लेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजी मुळाहुनी जैसे रुचिक दंशा लागोनी विषशोषी महाराजा तरी होनी सद्विवेक सांडा कुटिलपणी तर्क निंदा दोष विघ्न भातुक सेवो नका सहसाही निंदा शक्ती परमपापिनी अतिरंजक नीच वदनी परियामुची माया बहिनी पवित्र करील आमुते जो या निंदेसी प्रतिपाळील तो सखा अद्भुत आमचा स्नेहो विपुळ पात कमळाचे क्षालन करील वारंवार इच्छितसे दुंडीसूत नरहरिवंशी मालू स्नेह करी निंदकासी बहुत आयुष्य इच्छित्या मानवासी उपकारी म्हणून तरी असो आदर श्रोती तुम्ही न बैसावे तया पंगती मालू तुम्हा ते हीच विनंती वारंवार करीतसे स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्षकाव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर तृतीयाध्याय गोढहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार तृतीयाध्याय समाप्तः।